माणसांची नजर एखाद्यातील कमतरता, उणेपणा शोधण्याच्या प्रयत्नात असते. परंतु देवाची नजर कृपेने भरलेली असते, माणसातील कमतरता, उणेपणा दूर करण्यासाठी. काय आपण देवाच्या कृपेचा अनुभव घेतला आहे? उपासना, 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 प्रभुची करो उपासना, प्रभुची करो उपासना, 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 उपासना. आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या आणि आम्हाला मुक्ती देणाऱ्या प्रेमळ येशूच्या नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण पाहत होतो की इयोबाची परीक्षा घेतली जात आहे. त्याला शारीरिक यातना होत आहेत. त्याचे मित्र त्याला आपापल्या परीने म्हणजेच जगिक दृष्टिकोनातून धीर देण्याचा सल्ला देत आहेत. आजच्या अध्ययनात आपण पाहू की इयोबाचा आणखी एक मित्र सोफर त्याच्याशी बोलणे करतो. सोफरने इयोबाला काय सल्ला दिला? काय इयोबाने त्याचे म्हणणे मान्य केले? इयोबाची त्याविषयी काय प्रतिक्रिया होती? देवाच्या मार्गांबद्दलच्या त्याच्या स्वतःच्या समजुतीचे समर्थन त्याने कसे केले, हे सर्व आपण आजच्या अध्ययनात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इयोबाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 11वा अध्याय 1 ते 5 वचने आम्ही मागच्या कार्यक्रमात पूर्ण केलेले आहेत. 11वा अध्याय 6व्या वचनापासून आजचे अध्ययन आम्ही सुरू करीत आहोत. 11वा अध्याय 6वं वचन सांगतं, तो ज्ञानाचे रहस्य तुला निवेदन करिता आपले चातुर्य बहुगुणित आहे हे तुला तो दाखविता तर किती बरे होते. देव तुझ्या बहुत अपराधांकडे कानाडोळा करीतो हे लक्षात आण. श्रोत्यांनो, या ठिकाणी सोफरचे बोलणे सांत्वन देणारे अजिबात नाही. असल्या बोलण्यामुळे इयोबाच्या जखमेवर फुंकर घातली जाण्याऐवजी त्यावर मीठ चोळल्यासारखेच झाले असावे. तुझ्या अपराधांच्या, तुझ्या पापांच्या मानाने तुला कमीच शिक्षा झाली असे तो त्याला म्हणतो. इयोब सर्व काही सहन करीत आहे. त्यावरून असे दिसते की इयोबाचे वर्तन नैतिकदृष्ट्या त्याच्या मित्रांपेक्षा वाईट होते आणि सोफरला स्वप्नात देखील वाटले नव्हते की इयोब इतका वाईट असेल. स्पष्ट आहे श्रोत्यांनो की सोफर इयोबाच्या मदतीचा माणूस अजिबात नाही. या सर्व काळात इयोब फार दुःखी होता आणि फार वेदना सहन करीत होता. या गोष्टीची आम्ही आठवण ठेवायला हवी. आपण कोणत्याही क्षणी मरू शकतो आणि आपल्याला लवकर मरण यायला पाहिजे अशी इच्छा तो करीत आहे आणि त्याच्या या शोचनीय स्थितीत तुला खरे तर आणखीन शिक्षा व्हायला पाहिजे, जी झाली ती कमीच आहे असे सोफरचे म्हणणे खरोखर निर्दयीपणाचे आहे. तो पुढे 7व्या वचनात म्हणतो, 7वे वचन, देवाच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्व समर्थाच्या पूर्णतेचे तुला आकलन होईल काय? हे विधान सुंदर आहे, महान आहे, पण हे विधान सर्वांनाच माहिती आहे. काही वेळाने इयोब सोफरला सांगणार आहे की हे सत्य तर सर्वांनाच माहीत आहे. कोणीही माणूस देवाला शोधून काढू शकत नाही. देव स्वतःला प्रगट करतो. आम्हाला जे प्रगट करणे देवाला आवडते त्यावरून आम्ही देवाला ओळखू शकतो. मी अशा निष्कर्षाला पोहोचले आहे की त्याने स्वतःला फारच थोडे प्रगट केले आहे आणि त्याने आम्हाला जे काही थोडेफार प्रगट केले आहे त्यामुळे आम्ही इतके घाबरून गेलो आहोत, इतके गोंधळून गेलो आहोत की त्यामुळे त्याने स्वतःला अधिक प्रगट का केले नाही हे आम्हाला समजू शकते. कोलंबस जसा त्याच्या शोधात निघाला तसे तुम्ही देवाला शोधून काढू शकत नाही, किंवा अवकाशयानातून अवकाशात जाऊन तुम्ही देवाला शोधू शकत नाही. जेव्हा अवकाशामध्ये रशियाच्या अवकाशवीरांनी उड्डाण केले तेव्हा त्यांनी देव आम्हाला सापडला नाही असे जाहीर केले. म्हणून अवकाशात देव नाही असे त्यांनी गृहीत धरले. देवाला शोधण्यासाठी आम्ही अवकाशात खास यंत्रे सोडले तरीही देव आम्हाला तेथे सापडणार नाही. अशी गोष्ट फार हास्यास्पद आहे. मानव देवाला सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही पाहू शकत नाही
आणि अवकाशाकडे रोख असलेल्या दुर्बिणीतूनही पाहू शकत नाही. त्यातून त्याचा शोध घेऊ शकत नाही. देवाने मानवापुढे प्रगट होण्याची गरज आहे. सोफर हे एक फार गंभीर विधान करतो, परंतु योबासाठी ही गोष्ट नवीन नाही. पुढे तो गांभीर्याने योबाला काय प्रश्न विचारतो ते आपण वाचूया. योबाचे पुस्तक 11 अध्याय 8 आणि 9 वचने. ते गगना इतके उंच आहे, तेथे तुझे काय चालणार? ते अधोलोकाहून खोल आहे, तुला ते काय कळणार? त्याचे परिणाम म्हटले तर ते भूगोलाहून लांब व समुद्राहून रुंद आहे. श्रोत्यानो, सोफर देवाच्या रहस्याचे मोठे उदात्त वर्णन करीत आहे. तसे म्हटले तर देवाच्या रहस्याविषयी पुष्कळ बोलता येण्यासारखे आहे, पण त्याचा योबाच्या त्या दुःख स्थितीमध्ये काय फायदा? सोफर पुढच्या म्हणजे 11 अध्याय 10 ते 12 या वचनांमध्ये म्हणतो, भ्रमण करीत असता त्याने एखाद्यास पकडून अटकेत टाकिले आणि न्यायसभा भरविली, तर त्याचा हात कोण धरेल? आचारशून्य मनुष्यास तो ओळखितो. विचार करावा न लागता त्याला दुष्टता दिसून येते. रान गाढवाचा मनुष्य बनेल तर अक्कलशून्य मनुष्याला समज प्राप्त होईल. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर तो म्हणत आहे की योब पोकळ बुद्धीचा आहे. त्याचा देवाचा शोध व्यर्थ आहे आणि योबाच्या खोटेपणाचा देव निश्चितच न्याय करेल. असे सर्व काही बोलताना सोफरला वाटत आहे की योबाच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याच जवळ आहे. पुढे तो योबाला 13 आणि 14 वचनांमध्ये म्हणतो, आपले हृदय नीट करशील, देवाकडे आपले हात पसरशील, तुझ्या हाती असलेला अधर्म तू दूर करशील, आपल्या डेऱ्यात अन्याय राहू देणार नाहीस. पुन्हा एक बार सोफर योबावर पूर्वीचाच आरोप करीत आहे. योब आपल्या जीवनातले गुप्त पाप लपवून ठेवत आहे, हा त्याचा आरोप आहे. योबाच्या या तिन्ही मित्रांना वाटते की योब काहीतरी गुप्त पाप लपवून ठेवत आहे. आपल्यामध्ये देवाला अप्रिय असलेली एखादी गोष्ट आहे हे योबाला माहीत नाही, पण तिच्याविषयी आपण नंतर पाहणार आहोत. पुढची वचने वाचूया. 15 ते 17 वचने. तर निश्चय तू आपले निष्कलंक मुख वर करीशील, तू स्थिर होशील, निर्भय होशील, कारण तू आपले दुःख विसरशील. ओसरलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवेल. तुझे जीवित मध्यान्ह समयाहून तेजस्वी होईल. अंधकार असला तरी तो प्रभातीसारखा होईल. सोफर योबाला सांगतो आहे की तू जर तुझ्या जीवनातले पाप दूर करशील आणि त्याबरोबर संघर्ष करणे सोडशील, तर देव तुझी प्रार्थना ऐकून तुझी पुन्हा स्थापना करेल. पुढे तो 20व्या वचनात काय म्हणतो पहा, दुष्टांचे डोळे थकतील, त्यास कोणतेही शरणस्थान राहणार नाही. प्राण सोडणे एवढीच काय ती त्यांना आशा वाटेल. सोफरने केलेला हा शेवटचा आघात फार मोठा आहे. तो योबाला म्हणत आहे की एक दिवस म्हणजे लवकरच तुला देवाच्या न्यायाला सामोरे जावे लागेल. तू जर तुझे पाप कबूल केले नाहीस तर तुझा न्याय होणे अटळ आहे. म्हणजे योबाचा न्याय पूर्ण व अटळ आहे असे त्याला सुचवायचे आहे. थोडक्यात, जर योबाने पाप कबुली दिली नाही तर त्याच्यासाठी नाश राखलेला आहे असे त्याला म्हणायचे आहे. या शेवटच्या आघातासह सोफरचा युक्तिवाद संपतो. खरे तर योबाला त्याची काही मदत होण्याऐवजी त्याने त्याचे दुःख आणखीन वाढले असणार. त्याच्या तिन्ही मित्रांनी बरीच बडबड केली, पण त्या सर्व बडबडीत फार कमी तथ्य होते. सोफरच्या या बडबडीला योब फार मोठे लांबलचक उत्तर देतो. ते उत्तर आम्ही आता 12व्या अध्यायात पाहणार आहोत. या उत्तरासह या संभाषणाची पहिली फेरी संपते. त्या काळात लोक अशा बौद्धिक वादविवादांमध्ये फार रुची घेत असत, पण आजकाल त्या गोष्टींना महत्त्व उरले नाही. लोक कित्येकदा बुद्धिवादी लोकही अनेक गोष्टी विचार न करता तर्कावर घासून न पाहता जशा आहेत तशा स्वीकारताना दिसतात. देवाच्या अस्तित्वाचा शोध घेणे, त्याविषयी प्रश्न विचारणे व त्याच्या प्रगटीकरणाची मनापासून आशा धरणे यात काहीच गैर नाही. कोणतेही प्रश्न न विचारता पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक रूढींप्रमाणे चालणे म्हणजे शुद्ध आंधळेपणा आहे. आता आपण 12व्या अध्यायाची पहिली 2 वचने वाचूया. मग योबाने प्रत्युत्तर केले, खरेच तुम्ही काय ते मानव प्राणी, तुम्ही मेला की ज्ञान नष्ट झालेच. योबाने आपल्या उत्तराची सुरुवात उपरोधाने, चांगल्या खोचक उपरोधाने केली आहे. तुमच्याच जवळ सर्व उत्तरे आहेत, तुम्हीच ज्ञानी आहात आणि तुमच्याशिवाय ज्ञान तर मरूनच जाईल, असे तो त्यांना खोचकपणे म्हणतो. ते खरंच योबाला मूर्ख समजत होते व त्यांच्याच जवळ सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत असे त्यांना वाटत होते. पण योब त्यांना 3ऱ्या वचनात म्हणतो,
मलाही तुमच्यासारखी बुद्धी आहे, मी काही तुमच्याहून कमी नाही. अहो, असल्या गोष्टी कोणास ठाऊक नाहीत? त्यांना जितके माहीत आहे तितकेच योबालाही माहीत आहे, परंतु त्यांचे बोलणे योबाच्या परिस्थितीची सुसंगत नव्हते. या सर्व संभाषणामध्ये एक चित्तवेधक गोष्ट ही आहे श्रोत्यानो, की योबाला आत्मपरीक्षण करायला लावण्याऐवजी हे मित्र त्याला स्वतःचा बचाव करायला लावण्यास भाग पाडत आहेत. म्हणजे ते योबावर शाब्दिक हल्ला करतात, ज्यामुळे योबाला स्वतःचा बचाव करावाच लागतो. या संपूर्ण दृश्यात ते देवाविषयी योग्य ओळख देत नाहीत. ते दयेच्या व कृपेच्या देवाविषयी बोलत नाहीत, तर कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करणाऱ्या देवाविषयी बोलतात. परमेश्वर जरी न्यायाविषयी नियमांविषयी कठोर असला तरी तो दयाळू व कृपाळू आहे. योबाच्या या मित्रांनी आपले अनुभव, परंपरा आणि कायदा किंवा नियम या तिन्ही गोष्टींना धरून चर्चा केली, पण ते सत्याविषयी बोलले नाहीत. आणि जेव्हा त्यांनी योबा विरुद्ध आरोप करायला सुरुवात केली तेव्हा योबाला साहजिकच स्वतःचा बचाव करावा लागला आणि आपण चुकत नाही असे जाहीर करावे लागले. त्या ठिकाणी आपण पाहतो की योब स्वतःचे समर्थन करीत होता, देवाचे नाही. आणि आतापर्यंतच्या संभाषणावरून वाटतं की योब देवाला दोषी ठरवत होता. आज अनेक ख्रिस्ती लोक हीच भूमिका घेताना दिसतात. खरे तर योबाच्या मित्रांनी त्याच्याशी अशा प्रकारे बोलायला हवे होते की ज्यामुळे त्याने स्वतःला दोष दिला असता व देवाचा बचाव किंवा देवाचे समर्थन केले असते. देवाने या सर्व गोष्टींची पवित्र शास्त्रात नोंद करून ठेवली आहे, ज्यामुळे आम्हाला सत्य प्रगट व्हावे. योबाच्या बोलण्यावरून लवकरच आमच्या लक्षात येणार आहे की देवाच्या समक्षतेमुळे आमच्यामध्ये निर्माण होणारे भग्न व अनुतप्त हृदय योबाजवळ अजून नव्हते. त्याच्या मित्रांनी त्याच्यामध्ये अशी जाणीव निर्माण केली नव्हती की जिच्यामुळे तो पौलाप्रमाणे म्हणाला असता, कारण मला ठाऊक आहे की माझ्यामध्ये म्हणजे माझ्या देहात काही चांगले वसत नाही, किंवा मी जो काही आहे तो देवाच्या कृपेमुळे आहे.
आजकाल असे अनेक ख्रिस्ती लोक आहेत जे स्वतःविषयी, स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाविषयी बढाया मारतात. देवासाठी आपण काय केले व त्याच्यासाठी किती व काय दिले याची यादी बाळगतात आणि सर्व जगाला ते सांगत सुटतात. त्यांच्या बोलण्यावरून असे वाटते की ते दाता आहेत तर देव त्यांचा ऋणी आहे किंवा ते देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. आपण आपले मौल्यवान श्रम, पैसा, वेळ देवासाठी खर्च करून देवावर उपकार करीत आहोत असे ते दाखवतात. त्यांच्या असल्या वागण्याने व बोलण्याने देवाची खरी साक्ष प्रगट होत नाही. जर आम्हाला देवाची साक्ष द्यायची असेल तर आमचे बोट स्वतःकडे असू नये तर देवाकडे असायला हवे. स्वतःविषयी बोलून अनेक लोकांना जर देवाची साक्ष दिली तर त्याचा काही फायदा होणार नाही. परंतु जर आम्ही स्वतःची पापे कबूल करून देवाच्या कृपेवर लक्ष केंद्रित केले तर आम्हाला योग्य साक्ष देता येईल. आजकाल बरीच छोटी छोटी ख्रिस्ती ध्रुपदे लोकप्रिय होत आहेत, पण त्या ध्रुपदांचा नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्यांचा भर किंवा केंद्रबिंदू परमेश्वर असण्याऐवजी स्वतः असतो. ही खरी साक्ष नाही. आमच्या वागण्या व बोलण्यातून देवाचे सद्गुण प्रसिद्ध व्हायला हवेत, अशी देवाची आमच्याविषयी इच्छा आहे. एकदा येशू ख्रिस्ताच्या रक्तावर, त्याच्या समर्पणावर विश्वास ठेवल्याने आम्हाला पापमुक्ती प्राप्त झाली, सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त झाली की आम्ही देवाचे खास लोक बनतो व देव आमच्यावर एक जबाबदारी सोपवतो. त्याविषयी प्रेषित पेत्र पहिले पत्र 2 अध्याय आणि 9व्या वचनात म्हणतो. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 9 वचन. तर तुम्ही निवडलेला वंश, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. श्रोत्यानो, आमच्या जीवनाचा हा एक फार मोठा हेतू आहे. आम्ही देवाचे गौरव करावे, त्याचा सन्मान करावा आणि स्वतःचे दोष पदरात घ्यावेत. ही गोष्ट आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आहे. हाच महत्वाचा धडा आम्ही योबाच्या या पुस्तकातून शिकतो. देवाचे समर्थन करणे, त्याची स्तुती करणे व त्याला सन्मान देणे हे आमच्यासाठी अगत्याचे आहे. योब व त्याच्या मित्रांच्या तुलनेत तुम्ही कुठे आहात याचा तुम्ही कधी विचार केला आहे काय? एखाद्या आजारी मित्राचे सांत्वन करताना तुम्ही देवाच्या सद्गुणांवर असा प्रकाश झोत टाकला आहे काय की ज्यामुळे त्या मित्राला आपोआप स्वतःतल्या उणीवांची जाणीव झाली आणि देवाचे समर्थन होऊन त्याला गौरव दिल्या गेले. आता आपण 12वा अध्याय 4 आणि 5 ही वचने वाचूया. मी देवाचा धावा करी व तो माझे ऐके, त्यामुळे मला माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी हसावे ना. धार्मिक व सात्विक मनुष्याला हसावे ना. सुखी मनुष्याच्या मते विपत्ती तिरस्कारास पात्र आहे. ज्यांचे पाय लटपटतात त्यांचा तिरस्कार तत्काळ होतो. योब फार आजारी आहे तरी त्याने आपल्या या 3 जबरदस्त मित्रांसमोर टिकाव धरला आहे. तो त्या तिघांना म्हणतो, तुम्हा लोकांना काय, सर्व ऐशाराम आहे. तुम्ही अगदी सुखासीन आहात आणि मला फुकटचा सल्ला द्यायला तुमचे काही जात नाही. खरे तर ज्याचे जळते त्यालाच कळते. येथे माझे पाऊल घसरू लागले आहे. मी पडायला लागलो आहे, पण मला मदतीचा हात देण्याऐवजी तुम्हाला फालतू सल्ले बरे सुचतात. एखाद्या आजारी माणसाला भेटायला तुम्ही कधी दवाखान्यात गेला आहात काय? त्याच्याशी आपण कसे वागलात? तुमच्या नजरेत कोरडी सहानुभूती असते की तुम्हाला खरंच त्या व्यक्तीविषयी कळवळा वाटतो, की एक औपचारिक गोष्ट म्हणून तुम्ही तिला भेटायला जाता? तिथे गेल्यावर तुम्ही त्या व्यक्तीशी कसे बोलता विचार करा. आठवा, त्या व्यक्तीकडे सहानुभूतीने पाहून देव तुला लवकर बरे करो असे म्हणणे तुम्हाला अगदी सोपे वाटले असेल. पण तेच जर तुम्ही स्वतः त्याच्या जागेवर असता व कोणी तुम्हाला तशी कोरडी सहानुभूती दाखवली असती तर कितपत आवडले असते. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, तिचे भाषांतर असे करता येईल की दुसऱ्याचे जोडे पायात घातल्याशिवाय त्यातले खिळे कोठे टोचतात हे तुम्हाला कळायचे नाही. म्हणजे दुसऱ्याचे दुःख समजण्यासाठी तुम्हाला त्याच्या परिस्थितीचा स्वतःहून अनुभव घ्यायला हवा. कोरडी सहानुभूती कोणाला धीर देऊ शकत नाही. तिचा काही फायदा होत नाही. तुमच्या खऱ्या कळवळ्याची त्या व्यक्तीला गरज असते. श्रोत्यानो, उरलेल्या संपूर्ण अध्यायामध्ये योब हेच आपल्या मित्रांना सांगत आहे की त्यांच्यापैकी एकही योबापेक्षा अधिक सुज्ञ नाही. देवाविषयी माहिती असलेले ते एकटेच नाहीत. मानवाच्या व्यवहारामध्ये देवाचे सामर्थ्य काय आहे हे योबाला स्वतःलाही माहीत आहे. पुढे तो
7व्या वचनात काय म्हणतो पहा, तू पशुस विचार, ते तुला शिकवितील, आकाशातील पक्षास विचार, ते तुला समजावून देतील. संपूर्ण सृष्टीमध्ये देवाचे ज्ञान भरलेले आहे. त्याने आपल्या निर्मितीच्या द्वारे स्वतःला प्रगट केले आहे. सृष्टीच्या कणाकणातून त्याचे सामर्थ्य प्रगट होते. म्हणूनच स्तोत्रकर्ता 19वा अध्याय आणि 1ल्या वचनात म्हणतो, आकाशे देवाचा महिमा वर्णितात व अंतराळ त्याच्या हाताचे कृत्य दाखविते. पुढे तो 8वे स्तोत्र 3ऱ्या आणि 4थ्या वचनात म्हणतो, तुझी आकाशे जी तुझ्या बोटांचे काम आहेत, चंद्र व तारे जे तू नेमिले आहेत, हे मी पाहतो. तेव्हा मला वाटते, मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मनुष्य संतान काय आहे की तू त्याची भेट घ्यावी. तसेच रोमकारास पौलाने जे पत्र लिहिले त्याच्या 1ल्या अध्यायात देखील त्याने हेच तत्व मांडले आहे की देवाने स्वतः संबंधीच्या गोष्टी म्हणजे त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण ही जग अस्तित्वात आल्यापासून निर्मिलेल्या वस्तूंमधून प्रकट केले आहे. श्रोत्यानो, थोडा वेळ पवित्र शास्त्रातल्या या लेखकांची विधाने आपण जरी बाजूला ठेवून स्वतः या सृष्टीचे निरीक्षण केले तर या सत्याची प्रचिती आम्हाला पाहायला मिळते. देवाने आपल्या निर्मितीमधून स्वतःचे सामर्थ्य व देवपण प्रगट केले आहे. आकाशातल्या ताऱ्यांकडे, असंख्य फुलांकडे, पानांकडे, झाडांकडे, पक्ष्यांकडे पहा. तुम्हाला माझे बोलणे पटेल. परंतु मानवाचे दुर्दैव हे आहे की त्या निर्मितीमागे असलेले महान सामर्थ्य पाहून त्याची उपासना करण्याऐवजी मानव निर्मितीचीच उपासना करतो. उदाहरणार्थ, अग्नी देवाने निर्माण केलेला आहे. अग्नी स्वतः देव नाही. सूर्य देवाची निर्मिती आहे. तो एक निर्मित वस्तू आहे. तो स्वतःहून मानवासाठी काही करू शकत नाही. पण मानवाने निर्मितीला देवाचे स्थान दिले आहे. म्हणूनच सर्व गफलत निर्माण झाली. या सृष्टीमधून प्रकट झालेल्या देवाच्या सामर्थ्याला इस्रायलच्या मूळ पुरुषाने अब्रामाने ओळखले व त्याने निर्मित वस्तू किंवा हाताने घडलेली वस्तू यापैकी कोणत्याही गोष्टींची उपासना केली नाही. त्याने निर्मितीमागे असलेल्या निर्मात्याची उपासना केली. म्हणूनच त्याचा त्यावरचा विश्वास त्याचे नीतिमत्व असे गणण्यात आला. श्रोत्यानो, या बाबतीत तुम्ही स्वतः कधी विचार केला आहे काय? पूर्वापार चालत आलेल्या आपल्या घराण्याच्या रीतिरिवाजानुसार चालणे तुम्हाला योग्य वाटते. त्यामुळे तुमचा आत्मा मृत्यूनंतर स्वर्गामध्ये प्रभू येशूच्या स्वर्गीय पित्याजवळ म्हणजे देवाजवळ जाईल व तुम्हाला त्याच्याजवळ सार्वकालिक जीवन प्राप्त होईल याची तुम्हाला 100% खात्री आहे काय? नसल्यास आजच आपली सर्व कामे दूर ठेवा आणि निर्माणकर्त्या देवाचा शोध घ्या. ह्या देवाशी आमची भेट करून देण्याकरिता, ओळख करून देण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त मानव रूपात ह्या जगात आला. येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आमची त्या पित्याशी भेट होऊ शकते. त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो. आमचे सर्व परिश्रम, आमचे सर्व पुण्यकार्य, आमचे दान धर्म सगळे व्यर्थ आहे. कारण त्याच्याद्वारे आम्हाला पापांपासून मुक्ती मिळू शकत नाही. त्याच्याद्वारे आम्ही जिवंत परमेश्वराजवळ पोहोचू शकत नाही. परमेश्वराजवळ जाण्याकरिता एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारा. त्याच्याद्वारे पापांची क्षमा प्राप्त करून घ्या. परमेश्वराचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की प्रत्येक व्यक्ती पापी आहे, जन्मतःच पापी आहे. म्हणून कोणीच स्वतःला धर्मी समजू शकत नाही. परमेश्वराचं वचन योहानाचे 1 पत्र 1 अध्याय आणि 8व्या वचनात सांगते, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. होय श्रोत्यानो, अवश्य आहे की आम्ही आमच्या पापांची कबुली द्यावी. आम्ही पापी आहोत हे आम्ही कबूल करावे. आणि 9वं वचन सांगतं की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आज अवश्य आहे की आम्ही स्वतः आपली पापे पदरी घेऊन त्याच्याजवळ यावे. त्याच्याद्वारे पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी. हे आमंत्रण प्रत्येकाकरिता आहे. आपण कोणत्याही स्थितीत असा, आज येशू ख्रिस्ताजवळ येऊ शकता. आपल्या पापांची कबुली देऊ शकता आणि त्याला म्हणू शकता की प्रभू, तू आज मला स्वतःजवळ घे. माझ्या पापांची क्षमा कर. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्याविषयी सर्व काही ठाऊक आहे.
त्याच्यापासून काहीच लपवण्याचा प्रयत्न करू नका. आज जर तुम्ही पापामध्ये जीवन व्यतीत करीत आहात, तर तुम्ही स्वतःचा नाश करून घेत आहात. आजच ख्रिस्ताजवळ या, आपल्या पापांचा अंगीकार करा आणि पापांपासून मुक्ती प्राप्त करून घ्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आपण पाहिले की बराच वेळा लोक आपल्या अनुभवातून चर्चा करतात. परंपरा आणि कायदे नियम यांच्या आधारावर एखाद्याला दोषी ठरविण्याचा प्रयत्न करतात. देवाचा न्यायीपणा त्याच्या बोलण्यामध्ये असतो, मात्र देव कृपा करणाराही आहे याचा उल्लेख नसतो. प्रियांनो, काय अशा रीतीने आम्ही एखाद्या गोष्टीला हाताळले आहे? काय आम्ही देखील इयोबाच्या मित्रांप्रमाणे गुप्त पाप या नावाखाली एखाद्याचा न्याय करतो? देव न्यायी आहे, तसेच तो कृपाळूही आहे, हे आम्ही विसरून चालणार नाही. काय देवाचा कृपाळूपणा जाणून तो इतरांना सांगण्याचा आपण निश्चय कराल काय? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी येत आहोत. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे तू आमचा निर्माण करता आहेस. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे की तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, खऱ्या अर्थानं आम्ही तुला जाणून तुझ्यामध्ये अधिक विश्वासू होण्यासाठी प्रभूजी आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. होय बापा, आमच्यामध्ये कदाचित उणेपणा असेल, कमतरता असेल, परंतु तरी देखील बापा आम्ही अनेकांना सल्ला दिलेला असेल. आमची विनंती आहे प्रभूजी, आमचा उपयोग तू करून घे, योग्य सल्ला देण्यासाठी, इतरांचं सांत्वन होण्यासाठी आणि त्यामधून तुझं गौरव होण्यासाठी. यासाठी प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.